आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुपवाडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 7 जणांवर गुन्हा, 3,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कुपवाड शहरातील शांत कॉलनी परिसरात एका घराशेजारील बंद पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत सुमारे 3,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी: बुधवार व 18 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरातील शांत कॉलनी येथे सुजित विलास माने यांच्या घराशेजारील बंद पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीररित्या 3 पाणी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईमध्ये सुजित विलास माने वय 32 शांत कॉलनी कुपवाड यांच्यासह तौफिक मुबारक मुल्ला 26 मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, आदर्श पोपट ओहाळ 25 मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, दिग्विजय राजाराम पाटील 39 बुधगाव मिरज, निलेश किरण पाटील 19 आनंदनगर कुपवाड, इरफान मुसा मुल्ला 33 वसंतनगर कुपवाड आणि केरबा बापू मेटकरी 28 सिद्धनाथ कॉलनी कुपवाड अशा 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ईश्वर मोहिते यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।